देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुर्रत की। राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा। पार्वती पतये हर हर महादेव। फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुर्रत की। अरे थांब जरा दिनू, मी काय म्हणतो. अरे हा बोल रे. मग काय रे, भेटले का मग तिकीट? हो ना, मग तेच तर म्हटलं. आज दुपारचे 3 वाजताचे आहेत. हा सांगू मग काका लोक राट म्हणा. सगळं समोर चालता का, कसं करता? राजू भाऊ म्हणत ऑटोच घेऊ म्हणत नाही तर चालते ना. मग आपल्याला काही गोर नाही, चालते. हो पण समजे जाऊन एका ऑटो जातील रे. नाही माघरची गाडी आहे, माघरची गाडी तर जातात. हा तू पाय वहिनीले गाडीत नेतो का, कसं काय करतो, कसं काय तू घरच्या हे बाकी येईल कसं. मग ते तिकडली ते हे नाही का, 2-4 जण कसं झालं मग जाऊ द्या बा. कुठे म्हटलं चला काही घोर नका करू, भाड्या थोड्याचं टेन्शन नका घेऊ, याटो सांगतो म्हटलं मी. चला म्हटलं तर मग झाले समजे जण तयार. हा बा तुला तेच तर म्हटलं. नाही हा पिक्चर दाखवाच लागते समजा येईल. मग काय तर तू बी नवं टेन्शन घेऊ, आपण अर्ध पाहून घेऊ. घ्या सगळं येईल की, त्याचं काही करू नाही. सांगून घे तू 3 वाजता. या बाहेर 2 वाजता सांग. बाहेर 2 वाजता सांगशील तर 2:30 वाजता तयार तरी होतील. हा नाही यायचं भल्लं चालते. मग तू न राहायला काढायचं, भांडण राहायला कशाचं. हे काही घरातून लवकर निघत नाहीत. यायच्या पायी आपला पिक्चर हुकून जाईल. नाही हो सांगितलं ना. हो मी आता त्या इमली काकुले देईल तर 2 वाजता सांगितलं. मी आता 2 वाजता ऑटो येते म्हटलं. 2 वाजून 5 मिनिटांनी पिक्चर आहे म्हटलं. मग घरा हो बापा रे पप्पा मग येतोच पाहुणे 2लेच निघू म्हणत. मी आता नाही 2ले निघू म्हटलं. काही जास्त उशीर नाही होत. हो लवकर निघालेलं बरं राहते. हो बरं लवकर पोचलं तर टेन्शन नाही. चालते मग. हो तेच म्हटलं. निघू मग आपण 2:30 वाजता निघू. हो चालते. पाहुणे गेलाय बलच्या घरचे. असं का, बली गेलाय का? नाही बल नाही आली, पाहुणे आले ते. म्हटलं थांबा म्हटलं. मग चालले होते. म्हटलं थांबा आम्ही संध्याकाळी चाललो म्हटलं पिक्चर पाहायला. तुम्ही बी चला म्हटलं, छावा पाहू. तर थांबले मग पाहुणे. तिकीट आहेत ना? तिकीट नको टेन्शन घेऊ तू. हो तिकीट आहे समजा आणले ना. हो ते ऍडजस्ट होते. लवकर आलो का आपण? अजून तर लय टाइम आहे. टाइम गेम काही नाही. बातच मग लय गर्दी होती. आता काय एक सीट नाही रिकामी भेटत ना, काही नाही. याची गर्दी जा म्हणून तर पहिले बुकिंग करून ठेवलं. आपले समजे कुठे गेले बाकीचे? अरे भाऊ 8 दिवसापासून पाहून राहिलो मी, पण मला तिकीटच ना भेटे. आता मी 4-5 दिवसाच्या आधी बुकिंग करून ठेवलाय. म्हणलं बापा तरी बी जाऊन बसा पहिले. हो बापा आम्ही बी बुकच करून ठेवतो. हो म्हणून आम्हाला आला खुर्ची भेटली. चला लवकर चला. टाइमपास ना करू. चला बाबाने मला पॉपकॉर्न नाही घेऊ दिलं. चाल रे बाबड्या, तुला कधी पाहिलं तर आटेल धंद्याचे. चाल बरं लवकर. अरे शांताराम भाऊ राम राम. ऐकलं राम ऐकलं नाही तर काय तर का. मला वाटलं बा आम्हीच आलो का पहिले. अरे बापरे आमच्या गावची बी आहेत वाटते. आम्हाला वाटलं आम्हीच आलो का लय लवकर. 3चा तिकिटाचा शो आहे जरा. 3चा आहे जसं आमचं तिकीट कळेल 3 ते 6चं. हो शांताराम भाऊ या काय नाही तुमच्या पुढेच होतो आम्ही. बापा रे समजे जण आले वाटते सहकुटुंब. मग काय तर राजाचा पिक्चर आहे आमच्या आणि सहकुटुंब येणार नाही तर काय. तर मी आता समजा गावाले आणलं. म्हणलं चला तिकिटाचं टेन्शन नका घेऊ, मी काढतो. अरे पाहत खरी महाराजाचं शौर्य, पाहत खरी म्हटलं. कुठे बसावं आपण? आई आपली सीट नंबर ते तिकडे यायचा. अरे चालू होते आता. फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुर्रत की। ईश्वर की इच्छा है राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा। पूरे खानदान की लाश पर खड़े होकर हमने ये ताज पहना था। हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे। भवानी नमो पार्वती पतये हर
रात के घुंघरू पहन के नाचते हम और हम। महाराज राजश्रिय विराजित सकळ मूळ मंडळित न्यायमूर्ती शिरोमणी वज्र संस्कृत काव्यशास्त्र पंडित मुघलदल संहारक सुयोधा योद्धा अजिंक्य शत्रुंजय धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद संस्कृत पंडित नृपो शंभो रणधुरंधर सर्जा क्षत्रिय कुलावतंस सुवर्ण सिंहासनाधिपती स्वराज्याचा दाखला धरी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की हर हर जय भवानी जय शिवाजी। सांग ओ ती निजली आणि मी म्हणतो कुठे गेले मारे नवीन चादर कुठून आणलं माहिती ना का निजले वा काय नाही तसं जाण टाकलं. तू कुठे गेलती वा? काय नाही मी तिकडल्या घरी होती बसेल होती तर ती असं मी आता पाहिलं तर तिथं कोण नव्हतं बसेल. ते तुझी भाऊजाई होती त्या दुकानाच्या पुढे बसेल. मी घरात होती ते योगितानं हे केलं काय माहिती डाळ भिजू घातली तर मले कोरोळा कसा करा त्या तर मी म्हटलं उडदाची डाळ सकून काढून ठेव मी भिजू घालतो आणि दाखवतो तुला करून. तर तिला कोरोळा करून द्यासाठी मग म्हटलं ते चांगलं कांद्याचे 5 अन्न म्हणायला म्हटलं मळ्यातून आणि लागे संभार गिंबार आणून ठेवला म्हटलं करून देतो म्हटलं सकाळ. तर बसली तिच्याजवळ ती बोलत तर पोरीले कोरोळाही माहित आहे का लागे. ते मग हे आली गौतमची लक्ष्मी सुमी तर गोष्टीनं गोष्ट निघाली तर तिने सांगलं म्हणून हे म्हणे आता कोरडा कसा असते म्हणलं थांब आपल्याच घरी करतो काय कोणती मोठी गोष्ट आहे का म्हटलं आजकाल तुम्ही लवकर खात ना म्हटलं तुम्हाला पाहिजे इकडच्या भाज्या तुम्हाला काय हे जुनं गोड लागेल म्हटलं म्हणून ते काही कोणी करत नाही आता म्हणे करा ना म्हणे आपल्या घरी कसं असते तर म्हटलं मग दाखव अर्धा किलो द्यायचा करतो गोड लागला आणि खाल्ला तर डबल केलं जाते नाही तर काय मग कर ना मग जर शिल्लक कर आपल्याला होते. अव त्यातलाच होती अवर राजूस कायचा करोडा खातीन ते पोरगीच काय खाते होते कुठे आवडते एखादी भाजी खातीन ते आवडे ना काय वय करून मा रमेश खाते मा भावाला आवडते मोठ्या भाऊले तर लय आवडे मोठे भाऊ तर आवडे ना खातात वहिनी करत जातात दरवर्षी रत्नी तरी नाही करत ऐदी बोळ्याची ते आता तसेच राहतात वाटते इंदोरले नाही आता पाय आता ते पोरग मुंबईला जायला तर मग ते सुने जोडून ते नाताई जोड आहेत ना आता काय त्या मला वाटते काय त्या ईश्वरची बाई ड्युटी तर ती लागली का काय काय सांगा बाई मग आता ते काय आता पाय ना सुनीले नाताईले सोडून कशी येतील ती एकटी दुकटी सून कशी राहील हे असले तर फरक पडते. वा वा मग काय तर असं हे चादर कुठून आणली म्हणलं हे नाही चादर कुठून टाकली तुम्ही कुठून आणली तिकडून आणली का मी काय आणतो मग काय 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 त्याच्या घरी का चादर मागायला जातो काय ती त्या पोरी नसता आणून टाकली मग योग्यता ना का सांगू हो मग मी आलो घरी तर ते चादर रात्रूनच राहील ती तर मी म्हणलंच म्हटलं बाई चादर टाकली का तर हो म्हणे मामा चादर टाकली म्हणे याच्यावर साजरी लागते म्हणे चादर टाकली तर ती जग आणला तो पाण्यासाठी तिच्या अन्नातला आहे म्हणे लय आहे म्हणे 1-2 आले म्हणे अशी मी एक आणून ठेवला बा ती नव्हती. सांगू आता याच आपल्याला काय काम आहे हो याच आता तिकडल्या मोठ्या घरात साजरा लागतात हे भांडे ते काय काम आहे काही बी आणते योग्यता अगं तिले अन्नात सारखे आले म्हणते 2-3 म्हणून आणलं म्हणते तिने अति असं का साजरा आहे व निसता का मग तुम्ही निजा मग नाही म्हटलं कुठे गेले म्हणून आलती पाहिले नाही आता काय झोप लागते आलती डोळे भारी पडत तू याच्यानं झोप मोडली आता नाही लागत झोप उठा मग चाट होतो ना मग तसा नाही घेतला तर ती तुम्हाला देतो ना करून ठेवी मग जाय त्या पोरीनं मसाला करीलाय चहाचा तो टाकला की भला सुरूच लागते चहा आणवर तू एका डब्बीत तिले मागून आणि टाकतो आपल्या बिचात बर आणतो हो ते पोरगी करते बाई काय काय मसाला माहिती ना ती अद्रकची पावडर आपलं सूट लागे इलायची लवंग लागे तुळशीचे मंजुऱ्या काय काय बाई बाई तिने ते भाजलं उलसक लागे मिक्सरातून दोन लागे डब्बीत भरून ठेवायलाय तो मसाला टाकते बाई त्याच्यात लय साजरा चहा होते पण त्यानं आण विचार डब्बीत आण तिले मागून नका मग हा
मी आणतो मग मसाला आणि ठुतो मग चहा तुमचा. काय तो नाही तो तिचा आशीन तर त्यातलाच घेऊन येतो. आता तिनं चहा ठुला म्हणे मामाने दिसले म्हणे आत्या. म्या म्हणलं बाई ते घरी नसतील. मला काय माहित तुम्ही होती निजेला, नाही तर आवाज दिला असता म्या. काले व आता नको सांगू त्या पोरीले, तूच घेऊन ये. अतिच कर काले फालतू झाला त्या पुरचा चहा. डबल काल ठाल्ला होता तिले मा एकल्या पुरता.